TET आणि CTETसाठी हे जे वाक्यप्रचार आहे ते खूप महत्त्वाचे आहे. तर डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणे, कानावर पडणे म्हणजे ऐकिवात येणे किंवा ऐकणे, हात झटकणे म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणे किंवा जबाबदारी टाळणे, नाक मुरडणे म्हणजे काय की नावड दर्शविणे, तोंडाची वाफ दवडणे म्हणजे व्यर्थ बोलणे, हातपाय गाळणे म्हणजे धीर सोडणे, डोक्यावर घेणे म्हणजे जास्त महत्त्व देणे, पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे, तोंडाला पाणी पुसणे म्हणजे निराश होणे, डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे सावधपणे लक्ष ठेवणे, नाकी नऊ येणे म्हणजे खूप त्रास होणे, हातावर तुरी देणे म्हणजे न जुमानणे, पाय रोवणे म्हणजे स्थिर होणे, तोंड सुख घेणे म्हणजे रागाने बोलणे, जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे, आकाश पाताळ एक करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे, अंगावर घेणे म्हणजे भांडायला तयार होणे, पायाखालची वाळू सरकणे म्हणजे आदर नष्ट होणे, डोक्यात राग घालणे म्हणजे पश्चाताप करणे, कान उघडणे करणे म्हणजे समज देणे. तर असे हे वाक्यप्रचार जे आहे ते आपल्या TET आणि CTET, TIT यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.